नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी इथे खुश खबर जी आहे ती खुश खबर महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेली आहे। प्राधान्य कुटुंब योजनेसंदर्भातील ही खुश खबर आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। चला तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या निकषामध्ये बदल करण्याची बाब तपासणीकरिता समिती स्थापन करण्याबाबत इथे महाराष्ट्र शासनाकडून अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी हा जो शासन निर्णय जो आहे मित्रांनो तो इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। शासन निर्णय नक्की काय आहे तो आता आपण इथे सविस्तर पाहून घेऊयात। अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे मित्रांनो, नीट समजून घ्या। शासन निर्णय तुम्ही इथे मित्रांनो पाहून घेऊ शकता। 17 डिसेंबर 2013 नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी निकष ठरविताना लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभ घेत असलेल्या ब1 मधील लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांनी सन 2011 मध्ये विहित नमुन्यात वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नमूद केलेले आहे त्या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल रुपये 59,000 वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा पात्र लाभार्थी म्हणून व ग्रामीण भागात कमाल 44,000 वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थी म्हणून समावेश करण्याबाबत इथे निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, नीट इथे समजून घ्या, अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे। वार्षिक उत्पन्नानुसार शहरी भागातील जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांचे उत्पन्न जे आहे ते 59,000 वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणे गरजेचे आहे। त्यानंतर ग्रामीण भागामध्ये कमाल रुपये 44,000 वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश जो आहे मित्रांनो तो इथे प्राधान्य कौटुंबिक योजनेमध्ये करून घेण्यात येणार आहे। अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे मित्रांनो। त्यानंतर सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या धान्यापैकी काही धान्य शिल्लक राहते। केंद्र शासनाकडून प्राप्त अन्नधान्य 100% खर्ची पडेल याबाबत दिनांक 17 डिसेंबर 2013 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे निर्धारित करण्यात आलेल्या प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेचे निकष तपासणे हा शासनाचा मुख्य हेतू जो आहे मित्रांनो तो हेतू आहे आणि त्या अनुषंगाने समिती जी आहे ती ते स्थापन करण्यात आलेली आहे। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता अध्यक्ष, सदस्य, सचिव यांची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेला आहे। आशा करतो की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ जर मित्रांनो आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।